मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत. ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. भाकरी 100 रुपये पैसा म्हणाले. हे बकऱ्यातलं हे ते इटू पाटील ही मी म्हटलं 100 भाकरी दे. कोणाला सौंदर्याने आम्हाला सांगितले. तिने बी त्यासने काय तिने केवढ्या भाकरी नाही म्हणाला आम्ही कराय. 50 वर तिने केल्या. मीनं 100 भाकरी केलेली, दुर्डी भरली, उचलं नाही का त्याचा सौंदर्याचा नाही. ती कुचंबत ती दुर्डी घेऊन गेल्याबरोबर खांड आला म्हणतोय. आल्यावर सडकावर असं झाडाला उतरलं आणि सगळी गोळा झाली. सगळी गोळा झाल्यावर सगळेचनी ते वरण्याचं उसळं करून दिलं तर ते उसळं आणि भाकरी सगळेचनी पुरं झाल्या म्हणाला. 100 भाकरी काय कमी. सगळेचनी भाकरी दिली, खाल्या, पाणी प्यालं आणि थांबा म्हणाले. जाऊ नकोसा. मग थांबला, जरा वाट बघितली, बकरी फिरून आली. मामा म्हणाले थांबा. थांबा मामा म्हणाले. काय म्हटलं? नाही, ते इकडचा कोणतरी माणूस होता. वानोरकडचा कोणतरी कुठला वानोरचा का काय त्या जानबा देसाया संग आलं तर त्या म्हटलं थांबून काय काय थांब, खाल्यात आता जाते, जाऊ द्यात की काय. नाही म्हणा थांबा. थांबला तर का तिकट फौजच्या फौज माणसांची आली सगळं बघ घेऊन. मला मामा काय म्हणतोय, काठी घेऊन उभारलाय नाही असा. हे 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 सगळं कोणी खायचं. तू निघालतीस नाही. सगळं काय पाहिजे ते कुणी काय ते भोपळा फोडून त्या घाऱ्या, कुणी खडुगळी, ती चकल्या त्यांनी ह्या अशा ह्या प्रत्येकाची एक एक दुर्डीची सगळी आहे. आता म्हटलं ह्या फिरत्याच भोत्यान तुझ्या मामा ती खात्यात. ते बकरेच नाही बकऱ्यातले लोक हिला शोध कसा लागतो. ह्या त्या पोरासने कोण दिली म्हटलं मामा. ही सगळी आम्ही हाव हे खाता. मग काय करायचं म्हणते सोनाला. ही कोण आलं तेच नाही थोडं काढून देऊया आणि बाकीचं बकऱ्यातले संध्याकाळी पोरासने सगळं एवढं घाला बाबा म्हणून सांगितलंय. बरोबर आहे म्हणाले. त्यावर काय आजमापूरचा काय त्याचं नाव पाटील, आजमापूरचा सावकार पाटील सरकार हां सरकार कोट घालून आणि त्यो कोण तो नरचोड्या कोश्या पटका बांधून कोट घालून हे असं एकामेकाला दोघंजण असं का आले. ते रांडाचा आल्यात बघ त्यासने हातराय सांग पूर्वी काय. ते रांडाचं आल्या तर म्हणाला आता सावकार लवडेच आहे, ते सावकार आहेत. आता काय करू काय कुठं असले घोंगडं होतं ते हातरलं काय हातरलं आणि त्यासने बसायला दिले. मी ना काय आगट घातला आता बकऱ्या त्यांचं नाव ओरिजिन आहे पण बापू नरतवडे म्हणून त्याला बोलवत होती. भक्ती कशी केली असं म्हणून जावाच्या
तिला सुनाला मूल नाही ते विचारायला त्या ही अशी भक्ती केलेली आहेस नाही काय सांगू तुम्ही कशी भक्ती केली असं तुम्हाला मूल झालं मला मूल झालं खरं माझी भक्ती तुम्हाला सांगता येत नाही आणि तुम्हाला होणार नाही म्हटलं करा की देवाची भक्ती काय लायसन काढायला लागते म्हटलं करा की भक्ती मनाची भक्ती आहे म्हटलं मनाची भक्ती मग आलं सरळ असं आलं त्या खडकान शेतात आलं हे त्यासले काढून थोडं त्याने दिले बाकी शिव कारभार एवढा ते कोणाला द्यायचं तयार नाही मामा आमच्या 11 तास कापशीत असोच तर बरं बाबा म्हटलं बसल्या काय सांगाल तो ते आलं काहीतरी आले म्हटलं बघा ते हां ते आले बसाय गाठले बसले आता यासने जेवण करायला पाहिजे म्हणाले मामा तर काय जेवण करू भात करतो आणि झुणका करतो म्हटलं पिठले म्हणते म्हटलं पिठले करतो तांदूळ घातले 1 अडीचशे होतील एवढं लई का नाही आणि त्या हे केलं बस अगं थांब काढते म्हणाला काय ते दरोडा यायला आलाय तुझ्या ह्यावर 11वर दरोडा घालणारा अजून जन्माय नाही म्हटले कोण आहे हिंदुस्थानात नाही कोण म्हटले हिंदुस्थानात कोण घालतोय दरोडा कुठलं अगं थांब म्हणला ते बघ आला का नाही याला आलाय का नाही बघ तर हे मेथके लोक ते काय ही चटणीवाली मठ बांधतो म्हणते आपल्या इष्टंटीचा पोर नाही बाळ नाही इष्टंटीचा मठ बांधतो म्हणते आणि ती बांधायला माझ्या वडिलाला विचारून यावा जाऊ म्हणून लावून दिली असं म्हणाला कोल्हापूरची चटणीवाली हा कोल्हापूरची हां कोल्हापूरची चटणीवाली मग माझ्या वडिलाला विचारण्या त्यानं बांध म्हटलं तर बांधा मग गेले तर विचारायला तेव्हा ती ही एक होती की बाईनी धनगरात देवापाशी यायची ती एक नाही सुताराची एक अशा दोघी यायच्या बरं म्हटलं विचारायला बघतोय तर खरंच की गाय यायला आली मामाला काय म्हटलं मामा तुला सपान पडलंच आहे काय बाई अगं ते दरोडाच येत्याला दिसायला नाही बाई मग काहीतरी 10-15 लोक सडकने यायला आलेत किंवा तिथं मला किती शेतात तिकट यायला जेवण बकरीवरती जेवण केलं तर आलं बसलं तेवढं काय बोलला नाही काय नाही गपगार राहिला सगळे त्यांचं ऐकून घेतलं आपलं बी ऐकून गप उभा राहिला मागणं म्हणा आता जाता होऊन आले रांडाच्या न कन्या खावा आणि मार्गान जावा म्हणाले जातो म्हणून मला सांगायला आले ते साहेब तुम्ही विचारायला गेले ते साहेब काय सांगितलं रे तुम्हाला बांधा म्हटलं नाही मग कोण रांडाचा पदरची भाकरी बांधून गेलता विचारायला माझं जेवायचं काम विचारायला कोण रांडाचा भाकरी बांधून गेलता म्हणाले तर तो जातोय ओळखीचा पाहुणा आहे म्हणून त्याच्यात जेवाय ह्यो जातोय दोस्त आहे म्हणून ह्याच्यात जेवाय रांडाच्या ह्यासाठी तुम्ही गेले ते साहेब पदरची भाकरी बांधून कोण गेले नाही साहेब अशा भाषा जिथं काय असेल का नाही तिथं अशा भाषा असायच्या आणि मला जरा 1-2 तास ठेवून घ्यायचा तर ते माझा मालक बी काय तू एवढ्या उशीर का घालतीस नाही एवढं काय केलं का असं काय त्याची वाचा उघड आहे नाही मग पाडावा आला पाडव्याचं जेवण उद्या जेवायला ये
उद्या कोण आहे तो जेव्हा येत आहे ते रांडत आहे जे हिची काय माझी बायको आहे त्याला पोळ्या करून वाढाय उद्याला आज पोडावा आज जेवायचं आणि उद्या या उद्या या म्हणतात उद्या येऊन काय करायचं माझी बायको आहे पोळ्या काय करून वाढायला म्हणजे बकरीत जेव्हा या म्हणून सांगत होता तो मामा काय म्हणतोय उद्या आज पाडवा होणार नाही उद्याला जेवायला येईल काही आल्यावर का ह्याला पोळ्या कुठल्या घालायच्या ती भाषा तिची नाही आहे कर भाषा असा विनोदासारखा आमचा असायचा ते मग ते तंबूत काय म्हटलेलं तंबूत काय म्हटलेलं सांगा की आम्ही ते कोण तंबूत असताना काय ते खायचं खाल्ल्यावर मरणार म्हणून सांगितलं ते मला हे काय होतं ते सांगा की तू खाल्लीस तर मरणार म्हणून सांगितलं काय काय खाल्लेले ते खाल्ल्यावर मरणार तू खाऊ नको ना मरते ते सांगा काय मरायची होती अजून पत्र कौतुक करायला काय झालं ते आता मग त्यावेळेला काय नाही ईश्वरी वस्तू खायची नाही असं ते मामाचं म्हणणं बाकी काही नाही खा मग ईश्वर वस्तू आहे मग देवान खा म्हटलं तर खायचं की काय काय होतं ते काय होतं खारका होत्या खडी साखर होती असं पुढे बांधून आणलं बाकी काही नव्हतं ते होतं खरं 3 दिवस शिवाय नव्हतं झाड होय ते जाग्या झाडाला तो बी बसला आणि ती बी आणि मी इकडे शेताकडे घराकडे जातोय बघतोय हाईच जातोय बघतोय असं काय एडता कोण देवाला पाडलं असं माझ्या मनाला म्हटलं आणि मामाला कोडं विचारलंय मी म्हटलं ही एक मामा कोडं मोठा आहे आणि हे का खायचं नाही का देवानं सांगितल्यानंतर खायचं काय बंधन आहे काय बंधन आहे तर म्हणलं मामा विषारीच होतं ते खाल्लं मी नाही खारे का काय खाडे कसं काय खाल्लंय मामा काय म्हणाले त्यावेळेला मामा काय म्हटले मरती म्हणाला की काय म्हटलं आता मरणार तू म्हणाला बाकी काय मरणार हां आता खालीच मरणार खालू की मग ही खरी भक्ती खोटी भक्ती ह्यातच पारिकली आहे मामान तपासलं कळलं काय तुम्हाला हे जीवावर उदार जे बाह्य आहे ही वस्तू बी एवढीच हे आहे तर धाडस आहे तर देवाची काहीतरी हिच्यापाशी हे आहे हां देवाला देवाचं शक्ती साधन या बाईला मिळली भक्ती केली आणि मी कवा करू आणि कवा नाही करू असं ह्या वेळेला 4 भाकरी आता सांगता आलं नाही व्यवस्थित मी सांगतोय का म्हणजे मी हा कॅमेरा का सुरू केला त्याने आता एक गोष्ट सांगत होते अजून काय तर कॅमेरा शूटिंग करायला एवढं जायचं मागत होतो त्याने एक गोष्ट सांगितली त्या गोष्टीतनं तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखं लय होतं म्हणून मी कॅमेरा सुरू केला का कारण त्याने जे गोष्ट सांगितले त्यातनं भक्ती कशी असावी हे खरोखर कळतंय ते कळावं सगळ्यांनी म्हणून सुरू केलं काय झालं होतं त्याकडे असंच तंबूत गेला होता आणि तंबूत खारका आणि खडेसाखर तुमच्याकडे तशीच पडून होती आणि सारखं दररोज यायचं जायचं आणि मामांना एकदा त्यांनी विचारलं काय असं कसं काय कसलं पडलं काही तर हाय बघ विचार आहे बघ ते खाल्लीस तर मरणार बघ तू असं म्हणतो खाल्लीस तर मरणार खरंच काय म्हणणार होय होय तू खाल्लीस तर हे मरणार बघ मग खाणार काय मग म्हटल्यावर याने आई काय म्हणाल्या मामानं सांगितलं तर खाणार की मग खा बघू म्हटले मग खा बघू म्हटल्यावर त्यांनी घेतले आणि खाल्ले खाल्ल्यावर मामांना कळालं त्यावेळेला की पारख केली मामाने काय पारख केली की मरणार आहे हे स्वतःच्या जीवावर होऊन उदार होऊन सुद्धा ही खात्या काय माझ्या शब्दाखात तरी खात्या काय ह्याची पारख केली आणि खरंच अशी भक्ती मामा तपासत होते आणि हे सगळं मिश्किलीच सुरू होतं म्हणजे चेष्टेत सुरू होतं आणि चेष्टेत त्याने खाऊन टाकलं हे आता मी आलो मगाशी त्यावेळेला त्यांनी लई चांगलं सांगितलं होतं म्हणजे कॅमेरा लावला नव्हता त्यावेळेला अगदी चांगलं सांगितलं होतं आता म्हणजे दुसऱ्याला त्यांना सांगता आलं नाही म्हणून मी सांगितलं हे आता कारण दुसऱ्याला ते काय त्यांना एकदम फ्लोमध्ये सांगतात सगळ्या मग ते तुम्हाला गोष्ट समजायसाठी मी कॅमेरा लावला पण ते आता काय त्यांना सांगता आलं नाही असो
ते एक चांगली कथा सांगितली होती नी मग ते आता म्हटलं काय करायचं सांगायला लावूया म्हटलं तर ते नंतर सांगायला नाही त्यात